काय जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयावर झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला ऑनलाईन मशीन आहे त्याचीच करायला लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके भावांनो, आजचा व्हिडिओ बघितला असेल की एकदम खतरनाक एडिटिंग केलेलं आहे तुमच्या भावानं। तर भावानं एडिट करणे अगदी सोपं आहे। तर जे काय आपलं मटेरियल आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आपल्या डिस्क्रिप्शनमधून आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आपल्या ऑनलाईन मशीन ॲप्लिकेशनमध्ये। तर बघू शकता की जे काही आपलं बिटमार्क आहे आणि सेक इफेक्ट आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल। जे काही आपलं बिटमार्क आहे त्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भावांनो जो काही मी व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला ते तुम्हाला सिम्पली घेऊन घ्यायचे। अशा प्रकारे प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं, इथून आपले जे काही व्हिडिओ आहे ते सिलेक्ट करून घ्यायचा। जो काही हा वाला व्हिडिओ आहे आपला त्याला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आणि याला असं खालती घेऊन यायचं। जे काय आपलं हे नाव दिसतो बाळा त्याच्या खालती एवढं झाल्यानंतर भावांनो जे काय आपला एक फोटो पाहिजे तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा, सिम्पली प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं, जे काय आपला फोटो असेल तो घेऊन घ्यायचा। भावांनो फोटो असा पाहिजे की जे काही आपलं मागचं बॅकग्राऊंड आहे ते तुमचं कट झालेलं पाहिजे, तुम्ही कट केलेलं पाहिजे। म्हणजे अशा प्रकारे जे काय मागचं बॅकग्राऊंड आहे आपलं ते कट करून घ्यायचं। अशा प्रकारे बघू शकता की आणि याला अशा प्रकारे मोठं करून ती ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचं। अशा प्रकारे जे काही तुमचा फोटो असेल किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो असेल याला अशा प्रकारे घेऊन यायचं। तर बघू शकता की जे काय आपला पहिला व्हिडिओ आहे ते अशा प्रकारे लागून गेलेला आहे। एवढं झाल्यानंतर भाऊन इथं बघू शकता की सिंगल बीट आहे आणि इथं डबल बीट आहे, इथं सिंगल बीट आहे आणि इथं डबल बीट आहे। तर भाऊन आपल्याला जिथं सिंगल बीट दिसत असेल तिथं आपल्याला फोटो लावायचे आहेत। तर चला ते फोटो लावून घेऊ। अशा प्रकारे प्लसच्या ऑप्शनमध्ये जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि इथून अशा प्रकारे तुम्हाला फोटो लावून घ्यायचे आहे आणि सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि फोटोला असं धरून ठेवायचं आणि खालती वळून घ्यायचं एकदम सॉन्गपाशी। तर बघू शकता की अशा प्रकारे आणि जे काही दुसरी बीट आहे त्याला आपल्याला व्हिडिओ लावायचा आहे। तर नंतर आपण व्हिडिओ लावून घेऊ, पहिले आपण फोटो लावून घेऊ सिंगल बीटवर। चला तेच फोटो लावून घेऊ फटाकसे। अशा प्रकारे तुम्ही पण लावून घ्यायचं। जे काही सिंगल बीट आहे भावांनो तिथं आपल्याला फक्त आपले फोटो लावून घ्यायचे आहे आणि जे काही डबल बीट आहे ते सोडून द्यायचे आहे, तिथं आपल्याला व्हिडिओ लावायचा आहे। तर अशा प्रकारे आणि याला खालती घेऊन घ्यायचं, सॉन्गच्या खालती यायला आले पाहिजे भावांनो। एवढं झाल्यानंतर भावांनो समोर यायचं आहे। जे काय आपले सिंगल फोटो आहे त्याला आपण फोटो लावलेला आहे। बघू शकता की जे काही डबलवाली बीट आहे त्याला आपल्याला व्हिडिओ लावायचा आहे। तर सिम्पली तिथं यायचं आहे, दुसऱ्या बीटवरती यायचं आणि प्लसच्या ऑप्शनवरती जाऊन मीडियावरती जाऊन जो काही आपला तो व्हिडिओ आहे तो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा। अशा प्रकारे तो व्हिडिओ येऊन जाईल। घेतल्यानंतर भाऊन याला अशा प्रकारे घेऊन यायचं आणि याला थोडा एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आणि याला खालती घेऊन यायचं लेअरच्या। अशा प्रकारे भाऊनो खालती घेऊन यायचं अशा प्रकारे आणि जो काय हा व्हिडिओ आहे सिम्पली याच्यावरती क्लिक करून याला कॉपी करायचं आहे। प्लसचं ऑप्शन दिसतं वरती बघू शकता, त्याच्यावरती क्लिक करायचं, कॉपी लेअर करायचं। कॉपी लेअर केल्यानंतर जे काही दोन बीट आपण सोडलेलं आहे तिथं हा व्हिडिओ पेस्ट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथं बीटवर यायचं, बीटवर आल्यानंतर प्लसचं ऑप्शन दिसते, इथं पेस्ट लेअर दिसतात। अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं, एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आणि याला असं खालती ओढून घ्यायचं। अशा प्रकारे इथं पण आपण सोडलेलं आहे, तर इथं पण आपल्याला तो व्हिडिओ लावायचा आहे। तर सिम्पली प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। तर जे काही आपले दोन बिटा दिसतात त्याच्यावरती आपल्याला हा व्हिडिओ लावायचा अशा प्रकारे। चला तो फटाकशी लावून घेऊ अशा प्रकारे। आणि भावांनो जे काही आपलं व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघू शकता की अशा प्रकारे लागून जाईल आणि जे काही आपला फोटो आहे तो अशा प्रकारे लागून जाईल आणि व्हिडिओ पण लागून जाईल। एवढं झाल्यानंतर समोर यायचं, समोर आल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर जे काही आपलं सेक इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर जो काय हा पहिला इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचा। क्लिक केल्यानंतर इथं इफेक्टवरती जायचं आहे, तीन डॉटवरती जाऊन हा जो काही इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे। इथं वरती बघू शकता की कॉपी ऑल इफेक्ट दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून याला कॉपी करून घ्यायचा आणि बॅक यायचं आहे।
बॅक आल्यानंतर परत आपल्या बिटमार्कमध्ये जायचं आहे. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर भाऊनो जो काही फोटो दिसतात त्या फोटोला हा पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथे इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता की जो काय आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून जाईल. आणि चला जे काय आपलं हे व्हिडिओ सोडून द्यायचा आणि फोटोला हा पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. चला मी ते फटाकसे करून घेतो. फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. जेवढे पण आपले फोटो असतील तेवढे अशा प्रकारे बघू शकता की जे काय आपले पहिला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे फोटोला लावून घ्यायचा आहे. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे काय आपलं एक इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर जो काय दुसरा इफेक्ट आहे सिम्पल त्याच्यावरती पण क्लिक करायचं आहे. याला पण कॉपी करायचं आहे. सिम्पली आपला इफेक्ट नाव दिसतो इथं इफेक्टवरती जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन याला कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचा. हा पण कॉपी करून घ्यायचा आहे. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर परत बिटमार्कमध्ये जायचं आहे. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर भाऊनो जो काय व्हिडिओ दिसतो आपल्याला बाळाचा त्याच्यावर आपल्याला हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. जेवढं पण इकडे आपल्याला हा व्हिडिओ दिसतो हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. सिम्पली व्हिडिओवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. बघू शकता की तो काय आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे आरामात लागून जाईल. जरा मी फटाकशीर इफेक्ट लावून घेतो. अशा प्रकारे सगळ्या व्हिडिओला तुम्ही पण लावून घ्यायचं आहे. बघू शकता भावांनो की जे काय आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे सगळ्या याला इफेक्ट लागून गेलेला आहे. सगळ्या व्हिडिओला आपला जे काही इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून गेलेला आहे. बघू शकता की अशा प्रकारे आणि व्हिडिओला पण आपला इफेक्ट लागून गेलेला आहे. एवढं झाल्यानंतर समोर यायचं. समोर आल्यानंतर भावांनो जे काय आपला बॉर्डर वगैरे लोगो वगैरे असेल तो तुमचा चिपकून द्यायचा. अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं. एवढं झाल्यानंतर समोर यायचं आहे. आपलं जे काही एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भाऊंनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.